छत्रपती संभाजीनगरात उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा पत्नीकडून कट। पत्नीनेच प्रियकराच्या सहाय्याने जादूटोणा केल्याचाही आरोप। कशी झाली या प्रकरणाची सुरुवात आणि कसे आले हे प्रकरण उघडकीस, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मंडळी, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला असणार आहे, खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबून चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक बातमीची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळत राहील आणि प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल। नमस्कार, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। देवेंद्र कटके आणि सारिका यांचा 2000 सालामध्ये आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता। मात्र गेल्या काही वर्षापासून दोघांमध्ये कौटुंबिक वादविवाद सुरू होते। कटके यांनी काही दिवसापूर्वीच आपली संपत्ती मुलांच्या नावे केल्याची चर्चा महसूल विभागात सुरू आहे। सारिका माहेरी गेल्यानंतर तिचा मोबाईल घरी विसरला होता आणि त्यातून कटके यांना संशयास्पद रेकॉर्डिंग आणि काही स्क्रीनशॉट मिळाले। यामध्ये काही रहस्यमय गोष्टी समोर आल्या। त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला असता GPS लोकेशननुसार सारिका वडीगोद्री येथे एका हॉटेलजवळ तिघांसोबत बराच वेळ थांबली होती। प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ती तिथे 3 अनोळखी व्यक्तींना भेटत असल्याचे कटके यांनी पाहिले। सारिकाचा प्रियकर विनोद उबाळे अघोरी विद्येचा उपासक असल्याचे मोबाईल मधील रेकॉर्डिंग मधून स्पष्ट झाले होते। हे लक्षात आल्यानंतर कटके यांनी घराची तपासणी केली। त्यात काही संशयास्पद वस्तू आणि पुरावे देखील मिळाले। पोलिसांनी तपास सुरू करताच आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2015 मध्ये लक्ष्मी पूजनाच्या रात्री सारिका उशिरापर्यंत मोबाईलवर चॅटिंग करत होती। ती झोपल्यानंतर कटके यांनी तिचा मोबाईल पाहिला असता त्यात काही संशयास्पद गोष्टी आढळल्या। कटके यांनी हा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला तेव्हा त्यांनी तिची चूक कबूल करून माफी मागितली होती। त्यानंतर मुलांच्या भविष्यासाठी कटके शांत राहिले। 2013 मध्ये सारिकाने देवेंद्र कटके यांच्याशी बोलताना तू कलेक्टर जरी झालास तरी खालच्या जातीचाच राहशील अशी जातीवाचक टिप्पणी करत अपमान देखील केला होता। मला आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं आहे, नाही तर तुझ्यासारख्या खालच्या जातीच्या व्यक्तीशी लग्न केले नसते असे तिने सांगितले होते। तिचे वागणे दिवसेंदिवस तिरस्कारी होत गेले। या प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून आरोपींवर कठोर कार्यवाही होण्याची शक्यता आहे। सध्या राज्यातील प्रशासकीय वर्तुळात हा प्रकार मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांची स्वतःची पत्नी सारिका आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात 6 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले असून तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर अट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। आम्ही आपल्यापर्यंत पोहोचविलेली माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आवाज बहुजनांचा।